नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आणि माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही जाणार आहोत झरीविनायक मंदिरला। ते एक रत्नागिरीतलं असं एक सुंदर असं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला सुंदर असं एक बीच पण आहे। तर मी आणि माझा भाऊ आज जाणार आहोत। तर चला तर मग तुम्हाला पण दाखवतो। तर आता आपण चाललो आहोत झरीविनायक मंदिरला आणि हे एक रत्नागिरीमधील सुंदर असं गणपतीचं मंदिर आहे आणि ते फक्त रत्नागिरीपासून 1 ते 2 किलोमीटर अंतरावरती आहे। तर तुम्ही रत्नागिरीत राहत असाल किंवा रत्नागिरीत येणार असाल तर नक्की एकदा भेट द्या। तर आता आपण आलो आहोत भाटे येथील ब्रिजवरती आणि आजचा नजारा तर एक नंबर आहे। ढगाळ वातावरण आणि हा वारा, त्यासोबत सकाळचा नजारा प्लस समुद्र, एक नंबर कॉम्बिनेशन। तुम्ही पण ह्या नजाऱ्याचा एन्जॉय करा। आम्ही पण असंच सकाळी उठून एन्जॉय करतो आहे आणि आपण आता असंच जाणार आहोत मंदिराच्या इकडे। मंदिर फक्त 1 किलोमीटरवरती आहे इथून। तर एक नंबर आणि बाजूला एक भाटे बीच पण आहे। तर बीचचा नजारा पण भारी आहे, तर तो पण तुम्हाला दाखवतो। तर फायनली आपण पोचलेलो आहोत मंदिराच्या इथे आणि हा मंदिराचा गेट आहे आणि आपण आलोत सकाळीच। आता वाजलेत 7, तर मला तर गर्दी कमी दिसते आहे। तर जाऊया आपण आणि बघूया पुढे। मित्रांनो, आम्ही सकाळी लवकर आलोत तर खरे, पण अजून मंदिर काय ओपन झालेलं नाही आहे। तर आता आम्हाला पण उशीर होणार आहे, तर आम्ही बाहेरूनच दर्शन करतो। तुम्ही मंदिराचे सिनेमॅटिक व्ह्यू एन्जॉय करा। तर आता आपण चाललो आहोत बीचवरती। थोडा बीचवरती एन्जॉय करूया आणि नंतर येऊन बघूया। जर मंदिर ओपन झालं असेल तर दर्शन करू आणि नंतर मग निघू। तर बघूया आता बीचचे नजारे। गुड मॉर्निंग। आम्ही आज आलेलो झरीविनायकला, पण झरीविनायक आज मीन्स बंद नसतं, पण आता बंद आहे। पण काही नाही, ते थोड्या वेळाने उघडतील, मग आम्ही तेव्हा जाऊन आम्ही बाप्पाचं दर्शन घेऊ। आणि आता आम्ही फुल एन्जॉय करतो आहे बीचचं। मी आता बीच पूर्ण फिरतो आहे आणि थोड्या असाच टाईमपाससाठी मग आम्ही बीच सो आता आम्ही असं फिरतो आहे आणि आता थोड्या वेळ प्लॅन चालला आहे की झरीविनायकचं म्हणजे गेट उघडलं मंदिर गेट, मग आम्ही तिकडे जाणार, पाय पडणार आणि आम्ही निघणार घरी जायला, कारण की दादाला जायचं कामाला। ओके, मग तुम्ही करा एन्जॉय बीचचा थोडा व्ह्यू आणि थोडंसं सिनेमॅटिक केलेलं आहे, तर मग तुम्हाला आवडेल।
तर मित्रांनो हे बघा आम्हाला काय दिसलं, जेलीफिश. लाईफमध्ये पहिल्यांदाच एवढा जवळून बघतोय. तुम्ही पण एवढा जवळून बघितलं असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये. तर हे बघा मित्रांनो, इथे एक छोटीशी झोपडी आहे आणि आतमध्ये काय ते बघूया आपण जाऊन. पण मला वाटतं ती जुनी आहे खूप, त्यामुळे ती मोडकळलीच आलेली आहे. पण इथला नजारा फुल गोव्यासारखा. तर तुम्ही पण एकदा कोकणात या आणि असे असे अनेक नजारे आहेत ते तुम्ही पण बघा, एक्सपिरियन्स करा, अनुभवा. तर आता आपण आलो आहे बीचवरून आणि अजून पण मंदिर ओपन नाही झालं आहे. तर आता आम्हाला उशीरही होतो आहे तसा. तर आता आम्ही निघतो आहे घरी जायला. आम्ही नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ तेव्हा आम्ही नक्की बाप्पाचं दर्शन घेऊन जाऊ, नक्की. पण यावेळी आम्हाला नाही भेटतं आहे, पण ठीक आहे. तर मित्रांनो हा मी एक छोटासा प्रयत्न केला आहे ब्लॉगच्या स्वरूपात. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट अँड शेअर करा. आणि असेच आम्ही या चॅनलवरती ब्लॉग करणार आहोत, त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.